अर्णवच्या विमानानं टेक ऑफ घेतला आणि वाटलं चला बाई आता मी अगदी मोकळी. पण कसलं काय, मनात सारखी साखळी फिरतीये त्याच्या लहानपणापासूनच्या निसटत्या क्षणांची. अर्णव, गुड मॉर्निंग मनू, चला उठा. अरे उठतोयस ना, बस येईल. काय रे, कसं होणार तुझं परदेशी गेल्यावर? एवढा 18 वर्षाचा झालास ना, तिकडे आई नसतं सगळं करायला. अर्णव, आई उठ लवकर. आई, माझं टेबल कोणी आवरलं ग? आता मला काहीच सापडत नाहीये. कसं होणार रे बाबा, तुझं परदेशी शिकायला गेल्यावर एक गोष्ट धड ठेवता येत नाही तुला. सगळं आवरून ठेवतेस आणि मग मला शोधत बसावं लागतं. काय हवंय? अगं लॅपटॉपचा चार्जर समोर आहे. आणि पेनड्राईव्ह. मला काय माहित? ए आई, घुंगरू, आई तू कथ्थक करायचं का थांबलीस ग? बाबा म्हणाले की तुमचं लग्न ठरलं तर तू काय सुंदर नाचायची. कोणाला वेळ आहे आता? तुझ्या मागे पुढे नाचतीये की, पुरे तेवढं. ए डोंट ब्लेम मी. हा, आणि माझ्या कपाटात आता नको ठेवते घुंगरू. इथे पहिलेच किती कमी जागा आहे. राहू दे रे, आत्ता नंतर नेते. आई, प्रथा आत्ताच सोडलंय. हो सोडलंय. हो ना, हो हो हो, येताना 1 तासाने पिकअप करते. ऐक ना, 10 मिनिटच आहेत माझ्याकडे. हो येताना पिकअप करते. मी ताईकडे आली. अरे चल चल चल, बाय. हो बाय. हां हां, प्लीज कॉफी कर ना. किती ग गडबड गडबड. काय तुला माहिती आहे ना, माझी 2 माकडं छळतात नुसती दिवसभर. बघता बघता मोठी होतील. लहान आहेत ग अजून, तोपर्यंत हे क्षण एन्जॉय करायचे. थँक्स. अरे वा, घुंगरू कधी सुरू करतेय कथ्थक? कथक कथक. हां तेच ते. काय 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 करू मी अजून? मी फ्रेंच शिकतीये, सायकलिंग करतेय, अश्विनच्या ऑफिसला पण जायला सुरुवात केली आहे मी. दॅट्स गुड ना. मग परदेशात शिकतंय पोरग आणि मॅडमकडे वेळच वेळ आहे. तू ना आता कथ्थक सुरू करून टाक. कथक कथक. कसं आहे ना, ज्या वेळेला पॅशन होतं त्यावेळेला वेळ नव्हता, आणि आता वेळच वेळ आहे. पण पॅशन कुठून आणू मी? आणायचंय कशाला? आय थिंक जस्ट रिकिंडल करायची गरज आहे. माझ्याकडे असताना असा वेळ तर मीही शिकले असते साल्सा. हां हां, अगं सध्या ना आमच्याकडे साधं वॉशरूमला गेलं ना तरी दरवाजापाशी येऊन थांबतो कोणीतरी. मम्मा, नुसते सर्कस सुरू असते. अगं खरं सांगू का, अशा सर्कशीसाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. अगं ती धावपळ, धांदल, पेरेंट्स टीचर मीटिंग, गॅदरिंगला सोडणं आणणं, क्लासेस, काय धमाल असते सगळी. काय तुला सांगतो, सगळं मॅड हाऊस असायचं आमचं घर. म्हणजे आता कसं सगळं पीसफुल आणि शांत वाटतं एकदम. पीसफुल? हा म्हणा, अर्णव गेल्यापासून तुला तसा काही फरक पडलेलाच नाहीये.
आणि अर्णवलाही फरक पडलेला नाहीये. फरक पडलाय ना तो फक्त मला. अगं एनिवेज हा वाद काही सुटणार नाही हो की नाही. त्यामुळे आता स्नानास गेलेले बरे. कसे कसे हा. अगं ताई चिल, तो जस्ट मजा करत होता. तोही अर्णवला मिस करतो. त्याचं जिम, मित्र, ऑफिस, कॉफी चालू आहे सगळं व्यवस्थित. हो मग मी मात्र ताई अगं आता कुठे तू स्वतःसाठी काहीतरी करतेस. इट्स नॉट हेल्पिंग प्रेथा. अगं हे रिकाम पण खायला उठतंय मला. अर्णवला त्याचे नवे मित्र, तो त्याच्या विश्वात, आणि मला काही पर्पजच नाही असं वाटतंय मला. हो पण त्यासाठी तू अर्णव आणि अश्विनला गिल्टी फील करून नाही ना देऊ शकत. आणि ताई नव्या परिस्थितीला अडॅप्ट करावंच लागतं. इतकं सोपं असतं तर काय ग. गेली 18 वर्ष मी आई एके आई एवढाच रोल प्ले करतेय. हो ताई पण यू हॅव टू मूव्ह ऑन. कसं? मी ना अर्णवचं बालपण, त्याच्या आवडीनिवडी, त्याचं रुटीन, ह्या सगळ्यात छान रमले होते. आणि नाही, मला नसेल जमलं तुमच्यासारखं ते वर्क लाईफ बॅलन्स वगैरे. पण आता ना, आता मी त्याच्या बालपणात अडकलीये एकटीच. अशी घुसमट होतीये माझी. आणि या सगळ्यातून कसं मूव्ह ऑन करू? मी पण येईनच ना गटा टप्प्यावर ताई. अगं म्हणूनच सांगतेय, त्या क्षणापर्यंत हे सगळं एन्जॉय कर मुलांबरोबर आणि साठवून ठेव. नंतर ह्या साठवणींच्या शालीमध्ये घट्ट गुरफटून घ्यायचं स्वतःला. कॉफी? येस, पण 10 मिनिटं ना माझ्याकडे. हो. बरं तू येणार आहेस ना आज ऑफिसला? बघू, येईन कदाचित. अरे पुन्हा कथक सुरू करतेस? मस्त, कर कर. काय होईल त्याने? वेळ जाईल. अगं छान वाटेल तुला. कॉलेजमध्ये असताना आवडायचं ना तुला नृत्य करायला. उगाच थांबवलंस बघ तू. नाही म्हणजे मला माहिती आहे की अर्णवला तुला पुरेसा वेळ द्यायचा होता, पण आता आहे ना संधी. कर पुन्हा प्रयत्न. हा? आणि त्यांनीही छान नाही वाटलं तर? राधा हे बघ, पहिलं पाऊल उचलून तर बघ. द ट्रिक इज टू कीप मुव्हिंग ऑन. हे बघ, एखादं अंतर ना आपण खूप वेगात चालत येतो आणि मग अचानक येऊन थांबतो. आपल्याला वाटतं का थांबलो आपण अचानक असे? इथवरच होता का आपला प्रवास? मन कासावीस होतं. पण मग 1-2 पावलं पुढे गेल्यावर आपल्या लक्षात येतं की अरे छा, या वळणानंतरचा रस्ता सुंदर दिसतोय की. मग आपण खऱ्या अर्थानं तो विसावा एन्जॉय करतो आणि रिफ्रेश होऊन मग पुढच्या वाटेला लागतो. आपलंही तसंच झालंय राधा. खूप अंतर चालत आलो आपण. आता जरा विसावू या वळणावर. मग 10 तिरकीट 10.